आपण बघा, बाहेरच्या कितीतरी गोष्टींना घडवतो, त्यांना हवा तसा आकार देतो. पण आपल्याच मनाचं काय? आपल्या स्वतःच्या आतल्या जगावर प्रभुत्व मिळवणं हेच कदाचित माणसासमोरचं सगळ्यात मोठं आणि सगळ्यात महत्त्वाचं आव्हान आहे. चला, या प्राचीन ज्ञानाच्या मदतीने हे आव्हान कसं जिंकायचं याचा मार्ग शोधूया. आणि हाच तर तो मूळ प्रश्न आहे, नाही का? जर आपण दगड, लाकूड किंवा पाण्यासारख्या गोष्टींवर नियंत्रण मिळवू शकतो, त्यांना वळवू शकतो, तर मग आपल्या विचारांना, आपल्या भावनांना आणि आपल्या सवयींना का नाही? ज्या मनात चेतना आहे, जे सजीव आहे, तेच इतकं अनियंत्रित का असावं? तर मग या गहन प्रश्नाच्या उत्तरासाठी आपल्याला थोडं इतिहासात डोकावून बघावं लागेल. एका अशा कथेत जिथे एका तरुण भिक्खूच्या अगदी साध्या निरीक्षणाने आत्मशिस्तीचं एक महान सत्य उलगडलं. जरा डोळे मिटून कल्पना करा प्राचीन भारतातल्या श्रावस्ती शहराची. दुपारचं तळपणारं ऊन आहे, हवेत एक प्रकारची शांतता पसरलेली आहे आणि रस्त्यांवरच्या धुळीतून उदबत्तीचा मंद सुगंध येतोय. सगळीकडे एक आध्यात्मिक, एक पवित्र शांतता आहे. आणि बघा, याच शांत वातावरणात भगवी वस्त्र घातलेले भिक्खू एका रांगेत अत्यंत शांतपणे भिक्षा मागण्यासाठी फिरत आहेत. त्यांची पावलं जमिनीवर इतकी हळुवारपणे पडतायत की जणू काही आवाजच होत नाहीये. त्यांच्या चेहऱ्यावर ध्यानाची खोल स्थिरता आहे. कोणताही अनावश्यक शब्द नाही, कोणतीही घाई नाही, फक्त एक शांत, लयबद्ध चाल. आणि याच भिक्खूंच्या रांगेत एक 7 वर्षांचा छोटासा भिक्खू आहे, पंडित. तो वयाने लहान आहे, पण त्याची दृष्टी फार तीक्ष्ण आहे. तो चालता चालता आपल्या आजूबाजूच्या जगाचं निरीक्षण करतोय आणि त्याच्या त्या लहानग्या मनात एक विलक्षण विचार जन्म घेतोय. एक असा विचार जो त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार आहे. चालता चालता त्याचं लक्ष 3 कारागिरांकडे जातं. तो पाहतो की पाटबंधारे किती सहजतेने निर्जीव पाण्याला कालव्यातून आपल्या इच्छेप्रमाणे शेताकडे वळवत आहेत. मग तो पाहतो की बाण बनवणारे वाकड्या बांबूच्या काठ्यांना आगीवर तापवून डोळ्यांनी पारखून त्यांना अगदी सरळ रेषेत आणत आहेत. आणि शेवटी तो पाहतो की सुतार एका ओबडधोबड लाकडाच्या ओंडक्याला कापून, तासून त्याला बैलगाडीच्या चाकांसारख्या सुंदर आणि उपयुक्त वस्तूंमध्ये बदलत आहेत. आणि मग त्याच्या मनात जणू काही एक वीज चमकून जाते. तो निर्णायक प्रश्न उभा राहतो. जर हे कारागीर चेतना नसलेल्या निर्जीव गोष्टींना इतक्या कौशल्याने नियंत्रित करू शकतात, तर मग मी, ज्याच्याकडे विचार करण्याची, अनुभवण्याची चेतना आहे, तो स्वतःच्या मनावर नियंत्रण का मिळवू शकत नाही? हा क्षण होता त्याच्या संकल्पाचा. त्या एका क्षणात त्याने ठरवून टाकलं की तो सुद्धा आपल्या मनाचा कारागीर बनेल. आणि पंडिताच्या या दृढ संकल्पाचा परिणाम इतका जबरदस्त आणि इतका जलद होता की तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही. तो भिक्षा फेरीतून परत आपल्या खोलीत गेला आणि दृढ विषयाने ध्यानाला बसला. असं म्हणतात की त्याचा तो संकल्प इतका प्रबळ होता की देवतांनीही त्याला मदत करण्यासाठी संपूर्ण विहार शांत केला. एकही आवाज होऊ दिला नाही. त्याचा निश्चय इतका दृढ होता की स्वतः गौतम बुद्धांना त्याच्या साधनेची तीव्रता जाणवली आणि ते स्वतः त्याच्या दाराबाहेर उभे राहिले, जेणेकरून त्याला कोणताही अडथळा येऊ नये. आणि म्हणतात की त्या दुपारच्या जेवणापूर्वीच त्या 7 वर्षांच्या मुलाने अर्हतपद म्हणजेच पूर्ण ज्ञान प्राप्त केले. हे सगळं जेव्हा बाठीच्या भिक्खूंना कळलं, तेव्हा ते अक्षरशः चक्रावून गेले. त्यांनी बुद्धांना विचारलं की इतक्या लहान वयात हे कसं शक्य झालं? तेव्हा पंडिताच्या यशाचं रहस्य आणि सार उलगडून सांगण्यासाठी बुद्धांनी एक गाथा सांगितली. ही गाथा या कथेचं आणि आत्मशिस्तीच्या सिद्धांताचं हृदय आहे. उदकम हि नयंती नेत्तिका, उसुकारा नमयंती ते जनम, दारुण नमयंती तच्छका, अत्तानम दमयंती पंडिता. या गाथेचा अर्थ इतका सुंदर आणि इतका खोल आहे. जसे पाटबंधारे पाण्याला नियंत्रित करतात, बाण बनवणारे बाणाच्या काठीला आकार देतात आणि सुतार लाकडाला घडवतात, ठीक त्याचप्रमाणे जे ज्ञानी आहेत, जे विद्वान आहेत, ते स्वतःवर नियंत्रण मिळवतात, स्वतःला शिस्त लावतात. आता या गाथेतले 2 शब्द फार महत्वाचे आहेत, ते समजून घेऊया. पहिला शब्द आहे दमयंती. याचा अर्थ जबरदस्तीने काहीतरी दाबून टाकणं किंवा संघर्ष करणं नाहीये. याचा अर्थ आहे एका कुशल कारागिराप्रमाणे स्वतःला अत्यंत कौशल्याने आणि काळजीपूर्वक शिस्त लावणं. आणि दुसरा शब्द आहे पंडिता. याचा अर्थ केवळ पुस्तकी ज्ञान असलेला पंडित नाही, तर ज्याच्याकडे जीवनातील सत्य ओळखण्याची विवेकपूर्ण अंतर्दृष्टी आहे, तो खरा ज्ञानी. बरं, मग या 2500 वर्षांपूर्वीच्या ज्ञानाचा आजच्या आपल्या धावपळीच्या आयुष्यात काय उपयोग? ही गाथा म्हणजे 21व्या शतकासाठी एक शक्तिशाली नियमावली आहे. आपल्या मनाला घडवण्यासाठी एक मार्गदर्शक आहे. जर आपण हा संबंध नीट पाहिला ना, तर प्राचीन कारागिरांच्या कृती आणि आपल्या मनापुढची आजची आव्हानं यात कमालीचं साम्य आहे. पाण्याला वळवणं म्हणजे आपलं विखुरलेलं लक्ष योग्य ठिकाणी केंद्रित करणं.
वाकड्या बाणाला सरळ करणं म्हणजे आपले चुकीचे हेतू किंवा नकारात्मक प्रतिक्रिया सुधारणं. आणि ओबडधोबड लाकडाला आकार देणं म्हणजे जाणीवपूर्वक चांगल्या विधायक सवयी घडवणं. चला आता हे सगळं प्रत्यक्षात कसं वापरायचं ते बघूया. पहिलं उदाहरण घेऊया कामाच्या ठिकाणचं, जिथे अनेकदा नकारात्मकता, ताणतणाव आणि राजकारण असतं, जे आपल्या मनाची शांती अक्षरशः हिरावून घेतं. इथे आपण त्या पाटबंधाऱ्यासारखं आपलं लक्ष निगेटिव्ह चर्चा आणि गॉसिपमधून बाजूला सारून आपल्या खऱ्या कामावर वळवू शकतो. बाण बनवणाऱ्याप्रमाणे रागात किंवा तणावात लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी आपला हेतू सरळ आणि व्यावसायिक ठेवू शकतो. आपल्या मूल्यांशी प्रामाणिक राहू शकतो. आणि सुताराप्रमाणे आपण स्वतः सकारात्मक संवाद साधून आपल्यासाठी एक चांगलं सहकार्याचं वातावरण घडवू शकतो. आता येऊया दुसऱ्या उदाहरणाकडे, जे आहे आपलं डिजिटल जग. सतत येणारे नोटिफिकेशन्स, सोशल मीडियाचा मोह आणि माहितीचा भडीमार यावर नियंत्रण मिळवणं हे आजच्या युगातलं एक खूप मोठं आव्हान आहे. आपलं लक्ष सतत विभागलेलं असतं. इथेही तोच नियम अगदी तंतोतंत लागू होतो. पाठबंधाऱ्याप्रमाणे आपल्या मनाचा प्रवाह सोशल मीडियाच्या अंतहीन स्क्रॉलिंगकडून आपल्या महत्त्वाच्या कामाकडे वळवा. सतत मोबाईल तपासण्याची जी वाकडी सवय लागली आहे ना, तिला त्या बाणाप्रमाणे जाणीवपूर्वक सरळ करा. आणि सुताराप्रमाणे आपल्या फोनमधले अनावश्यक ॲप्स काढून नोटिफिकेशन्स बंद करून आपल्या मनाच्या शांतीसाठी पोषक असं डिजिटल वातावरण घडवा. आणि आता तिसरं आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण, आपले वैयक्तिक नातेसंबंध. गैरसमज, वाद आणि भावनिक प्रतिक्रियांमुळे अनेकदा नात्यांमध्ये तणाव निर्माण होतो. नात्यांमध्ये जेव्हा वाद होतात तेव्हा आपण संभाषणाचा प्रवाह एकमेकांवर दोषारोप करण्याऐवजी एकमेकांना समजून घेण्याकडे वळवू शकतो. आपल्या मनात येणाऱ्या रागाच्या किंवा दुःखाच्या तीव्र प्रतिक्रियांना ओळखता येतं आणि त्यांना सरळ, अधिक रचनात्मक मार्गाने व्यक्त करता येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण दया आणि आदराच्या पायावर विश्वासाचं नातं घडवू शकतो, जसा एखादा सुतार लाकडापासून एक सुंदर वस्तू घडवतो. आता हे सगळं ऐकायला तर खूप प्रेरणादायी वाटतं, पण प्रत्यक्षात आणायचं कसा, बरोबर ना? चला तर मग या ज्ञानाला कृतीत उतरवण्यासाठी एक छोटासा पण अतिशय प्रभावी सराव पाहूया. आज दिवसभरात एक काम करायचंय. आपल्या मनातली अशी एक सवय किंवा विचार ओळखा जो आपल्याला बदलायचा आहे. हा आहे आपला वाकडा बाण. समजा छोट्या गोष्टींवर चिडचिड करण्याची सवय. मग जेव्हाही ती भावना मनात येईल तेव्हा तिच्यावर कोणतीही टीका न करता तिला फक्त ओळखा. अच्छा, ही भावना पुन्हा आली आहे. आणि तिसरी पायरी, तिला सरळ करण्याचा एक छोटासा प्रयत्न करा. फक्त एक साधा हेतू ठेवा की आज मी शांतपणे प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करेन. पाटबंधारे, बाण बनवणारे, सुतार हे सगळे बाहेरच्या वस्तूंवर काम करतात, पण खरा कारागीर तो आहे जो स्वतःवर काम करतो. तर मग आजचा प्रश्न हाच आहे, आपल्या अस्तित्वाच्या कोणत्या पैलूला घडवायचे आहे, कोणता विचार सरळ करायचा आहे आणि कोणती सवय घडवायची आहे, याचा विचार नक्की करा.